नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या नवीन व्हिडिओमध्ये आपण 2024 मधील सर्व क्रीडा पुरस्कारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 9वा ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 कोणी जिंकलेला आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यूझीलंड. न्यूझीलंडने 9वा ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 जिंकलेला आहे. या स्पर्धेचे आयोजन 3 ते 20 ऑक्टोबर रोजी UAE येथे करण्यात आलेला होता. येथील विजेता आहे न्यूझीलंड, उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आहे एमिलिया केर, जे की न्यूझीलंडचे खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 2. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकलेला आहे? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बांगलादेश. बांगलादेशने सॅफ महिला चॅम्पियनशिप 2024 जिंकलेला आहे. हे या स्पर्धेचं 7वं संस्करण आहे. विजेता संघ आहे बांगलादेश आणि उपविजेता संघ आहे नेपाळ. प्रश्न क्रमांक 3. सिंगापूर ओपन स्नूकर 2024चा विजेता कोण बनलेला आहे? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पंकज अडवाणी. पंकज अडवाणी हे सिंगापूर ओपन स्नूकर 2024चा विजेता बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने कोणत्या खेळाडूला वर्ष 2024 साठी सर्वश्रेष्ठ पुरुष खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे? चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हरमनप्रीत सिंग. हरमनप्रीत सिंग या खेळाडूला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने वर्ष 2024 साठी सर्वश्रेष्ठ पुरुष खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने काही इतर पुरस्कार सुद्धा दिलेले आहेत. ते पुरस्कार जाणून घेऊया. सर्वश्रेष्ठ महिला खेळाडूचा पुरस्कार यिब्बी जॉन्सन यांना देण्यात आलेला आहे, जे की नेदरलँडचे आहेत. सर्वश्रेष्ठ पुरुष गोलकीपरचा पुरस्कार PR श्रीजेश, जे की भारताचे आहेत. सर्वश्रेष्ठ महिला गोलकीपरचा पुरस्कार ये जिओ, जे की चीनचे आहेत. प्रश्न क्रमांक 5. सुलतान जोहर कप कोणी जिंकलेला आहे? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटनने सुलतान जोहर कप जिंकलेला आहे. सुलतान जोहर कपचं हे 12वे संस्करण आहे. याचं आयोजन मलेशिया येथे करण्यात आलं. विजेता संघ आहे ग्रेट ब्रिटन, उपविजेता संघ आहे ऑस्ट्रेलिया. भारताने ब्रॉन्झ मेडल जिंकलेला आहे. सुलतान जोहर कप हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 6. ब्राझील ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकलेला आहे? 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मॅक्स वर्स्टापेन. मॅक्स वर्स्टापेन, जे की नेदरलँडचे आहेत, त्यांनी ब्राझील ग्रँड प्रिक्स 2024 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारताचे स्थान कितवं आहे? 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 18वा. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये भारताचे स्थान 18वे आहे. पदक तालिकेमधील प्रथम 3 देश पाहून घेऊया. चीन हा प्रथम क्रमांकावर आहे. चीनने 220 पदके जिंकलेली आहे. ब्रिटनने 124 पदकासह द्वितीय क्रमांकावर आहे. अमेरिका तृतीय क्रमांकावर आहे. अमेरिकेने 105 पदके जिंकलेलं आहे आणि भारत 18व्या क्रमांकावर आहे. भारताने 29 पदके जिंकलेली आहेत आणि त्या 29 पदकांमध्ये 7 सुवर्ण पदक, 9 रौप्य पदक आणि 13 कांस्य पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहे? 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अमेरिका. पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये अमेरिका या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत. पदक तालिकेमधील प्रथम 3 देश पाहून घेऊया. अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेने 126 पदके जिंकलेली आहे. चीन द्वितीय क्रमांकावर आहे. चीनने 91 पदक जिंकलेलं आहे. जपान तृतीय क्रमांकावर आहे. जपानने 45 पदके जिंकलेली आहेत आणि आपला भारत देश 71 क्रमांकावर आहे. भारताने 6 पदक जिंकलेले आहेत.
त्यापैकी एकही सुवर्णपदक जिंकलेला नाही, एक रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि 5 कांस्य पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये 28वे जागतिक विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पंकज अडवाणी. IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये 28वे जागतिक विजेतेपद पंकज अडवाणी यांनी जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. चेन्नई ग्रँडमास्टर 2024चा विजेता कोण बनलेला आहे? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरविंद चिदंबरम. अरविंद चिदंबरम हे चेन्नई ग्रँडमास्टर 2024चे विजेता बनलेले आहे. चेन्नई ग्रँडमास्टर ही स्पर्धा बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 11. बिली जीन किंग ट्रॉफी 2024चा विजेता कोण बनलेला आहे? 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कोको गौफ. कोको गौफ हे बिली जीन किंग ट्रॉफी 2024ची विजेता बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. बॅलन डिओर पुरस्कार 2024मध्ये सर्वश्रेष्ठ पुरुष फुटबॉलर आणि सर्वश्रेष्ठ महिला फुटबॉलरचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए, रोड्रिगो हर्नांडेज यांना सर्वश्रेष्ठ पुरुष फुटबॉलरचा पुरस्कार देण्यात आला आणि ऑप्शन बी, एताना बॉनमती यांना सर्वश्रेष्ठ महिला फुटबॉलरचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. आशियन आर्म रेसलिंग कप 2024मध्ये कोणता देश पदक तालिकेमध्ये अव्वलस्थानी आहे? 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कझाकिस्तान. कझाकिस्तान हा देश आशियन आर्म रेसलिंग कप 2024मध्ये पदक तालिकेमध्ये अव्वलस्थानी आहे. या स्पर्धेचं आयोजन मुंबई, महाराष्ट्र येथे करण्यात आलेलं आहे. विजेता संघ आहे कझाकिस्तान, म्हणजेच प्रथम क्रमांकावर आहे कझाकिस्तान आणि उपविजेता संघ आहे भारत, म्हणजे भारत हा पदक तालिकेमध्ये द्वितीय क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 14. WTA वुहान 1000चा किताब कोणी जिंकलेला आहे? 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आर्यना सबालेंका. आर्यना सबालेंका यांनी WTA वुहान 1000चा किताब जिंकलेला आहे. या स्पर्धेचं आयोजन वुहान, चीन येथे करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15. जगातील सर्वात तरुण पिढे बुद्धिबळपटू कोण बनलेला आहे? 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनिश सरकार. अनिश सरकार हे जगातील सर्वात तरुण पिढे बुद्धिबळपटू बनलेले आहेत. अनिश सरकार हे कोलकाता, पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. प्रश्न क्रमांक 16. पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 कोणी जिंकलेली आहे? 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत देशाने. पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 भारताने जिंकलेला आहे. विजेता संघ आहे भारत, उपविजेता संघ आहे चीन. या स्पर्धेचं आयोजन चीन येथे करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17. चौथ्या दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2024च्या पदक तालिकेमध्ये कोणता देश अव्वलस्थानी आहे? 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत. चौथ्या दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024च्या पदक तालिकेमध्ये भारत हा देश अव्वलस्थानी आहे. या स्पर्धेचं आयोजन चेन्नई, तमिळनाडू येथे करण्यात आलेलं आहे. भारताने एकूण 48 पदक जिंकलेले आहे. त्यापैकी 21 सुवर्ण पदक, 22 रौप्य पदक आणि 5 कांस्य पदक जिंकलेलं आहे. 2 नंबरला श्रीलंका हा देश आहे आणि 3 नंबरला बांगलादेश हा देश आहे. प्रश्न क्रमांक 18. 27वी आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2024मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला जोडी कोणती बनलेली आहे? 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए, अयहिका मुखर्जी आणि ऑप्शन बी, सुधीर्ता मुखर्जी. हे दोघांनीही म्हणजेच या महिला जोडीने 27व्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे.
प्रश्न क्रमांक 19. 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये कोणत्या देशाने प्रथमच पुरुष आणि महिलांच्या गटाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत. भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 मध्ये पुरुष आणि महिला गटाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि या स्पर्धेचं आयोजन बुडापेस्ट येथे करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20. 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकलेले आहे? 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पंजाब. पंजाबने 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 जिंकलेली आहे. उपविजेता संघ आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 21. ब्रुसेल्स डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्रा यांनी किती मीटर भाला फेकून रौप्य पदक जिंकलेलं आहे? 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 87.86 मीटर. ब्रुसेल्स डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्रा यांनी 87.86 मीटर भाला फेकून रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि याच स्पर्धेत गोल्ड मेडल विजेता आहे अँडरसन पीटर्स. त्यांनी 87.87 मीटर टाकून गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. ते ग्रॅनडाचे रहिवासी आहेत. प्रश्न क्रमांक 22. बेल्जियम इंटरनॅशनल 2024 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरी विजेता कोण बनलेले आहे? 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अनमोल खरब. अनमोल खरब यांनी बेल्जियम चॅम्पियनशिप 2024 मध्ये बॅडमिंटन महिला एकेरीमध्ये विजेता बनलेली आहेत. प्रश्न क्रमांक 23. कोणत्या भारतीय बॉक्सरने अल एन UAE येथे पहिली आशियाई शाळकरी मुलीने चॅम्पियन बनून इतिहास रचलेला आहे? 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दीपाली थापा. दीपाली थापा या शाळकरी मुलीने चॅम्पियन बनून इतिहास रचलेला आहे. प्रश्न क्रमांक 24. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये नवदीप सिंग यांनी पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेतील F41 कॅटेगरीमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे? 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुवर्ण पदक. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये नवदीप सिंग यांनी भालाफेक स्पर्धेतील F41 कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये नितीश कुमार यांनी पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये SL3 या कॅटेगरीमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे? 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुवर्ण पदक. नितीश कुमार यांनी पॅरा बॅडमिंटन पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये SL3 या कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 26. 133 क्रमांकाचा ड्युरंड चषक 2024 कोणी जिंकलेला आहे? 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नॉर्थ ईस्ट युनायटेड. नॉर्थ ईस्ट युनायटेड या संघाने 133 क्रमांकाचा ड्युरंड चषक 2024 जिंकलेला आहे. या स्पर्धेचं आयोजन कोलकाता, आसाम, झारखंड आणि मेघालय या राज्यांमध्ये करण्यात आलेलं आहे. उपविजेता संघ आहे मोहन बागान सुपर जायंट. प्रश्न क्रमांक 27. पॅरिस पॅराऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये हरविंदर सिंग यांनी तिरंदाजी या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू बनलेले आहेत. तर ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत? 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा. हरविंदर सिंग हे हरियाणा या राज्याचे खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 28. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2024 कोणत्या देशाने जिंकलेली आहे? 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बांगलादेश. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2024 बांगलादेशने जिंकलेली आहे. या स्पर्धेचं 6वं संस्करण आहे. आयोजन होतं नेपाळमध्ये. विजेता संघ आहे बांगलादेश. उपविजेता संघ आहे नेपाळ. प्रश्न क्रमांक 29. नीरज चोप्रा यांनी
लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये त्यांचा सीझन बेस्ट 89.49 मीटर भाला फेकून कोणते स्थान प्राप्त केले? 29 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, द्वितीय. नीरज चोप्रा यांनी त्यांचा सीझन बेस्ट 89.49 मीटर भाला फेकून द्वितीय स्थान प्राप्त केलेले आहे. प्रश्न क्रमांक 30. 9वे T20 महिला आशिया कप 2024 चा विजेता कोण बनलेला आहे? 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, श्रीलंका. श्रीलंका हा देश महिला आशिया कप 2024 चा विजेता बनलेला आहे. उपविजेता संघ आहे भारत देश. प्रश्न क्रमांक 31. 48वे कोपा अमेरिका चॅम्पियनशिप 2024 चा विजेता कोण बनलेला आहे? 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अर्जेंटिना. 48वे कोपा अमेरिका चॅम्पियनशिप 2024 चा विजेता अर्जेंटिना बनलेला आहे. उपविजेता संघ आहे कोलंबिया. प्रश्न क्रमांक 32. युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 चा विजेता कोण बनलेला आहे? 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्पेन. स्पेनने युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 जिंकलेली आहे. उपविजेता संघ आहे इंग्लंड. स्पेनने 4थ्या वेळेस ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 33. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 चा विजेता कोण बनलेला आहे? 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत. भारताने ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 जिंकलेली आहे. उपविजेता संघ आहे साऊथ आफ्रिका. प्रश्न क्रमांक 34. लिओन मास्टर बुद्धिबळ टुर्नामेंट 2024 चा विजेता कोण बनलेला आहे? 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विश्वनाथ आनंद. विश्वनाथ आनंद यांनी लिओन मास्टर बुद्धिबळ टुर्नामेंट 2024 जिंकलेले आहे. 10व्या वेळेस विश्वनाथ आनंद यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 35. स्टीफन अवग्यान मेमोरियल 2024 चा विजेता कोण बनलेला आहे? 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अर्जुन इरिगेसी. अर्जुन इरिगेसी यांनी स्टीफन अवग्यान मेमोरियल 2024 चा विजेता बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 36. इंडियन प्रीमियर लीग IPL 2024 चा विजेता कोण बनलेला आहे? 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, KKR म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्स. KKRने इंडियन प्रीमियर लीग 2024 जिंकलेले आहे. विजेता संघ आहे KKR. उपविजेता संघ आहे सनरायझर्स हैदराबाद. ऑरेंज कॅप विराट कोहली यांना भेटलेला आहे आणि पर्पल कॅप हर्षल पटेल यांना भेटलेले आहे. ऑरेंज कॅप ही सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला दिला जातो आणि पर्पल कॅप सर्वाधिक विकेट काढणाऱ्या खेळाडूला हा दिला जातो. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या देशाने थॉमस कप व उबेर कप जिंकलेला आहे? 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चीन. चीन या देशाने थॉमस कप व उबेर कप जिंकलेला आहे. थॉमस कप व उबेर कप बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 38. महिला प्रीमियर लीग WPL 2024 चा विजेता कोण बनलेला आहे? 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच RCB. RCBने महिला प्रीमियर लीग 2024 जिंकलेली आहे. उपविजेता संघ आहे दिल्ली कॅपिटल्स. प्रश्न क्रमांक 39. 30वी सुलतान अजलान शाह कप 2024 कोणी जिंकलेले आहे? 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जपान. जपानने 30व्या क्रमांकाची सुलतान अजलान शाह कप 2024 जिंकलेला आहे. सुलतान अजलान शाह कप ही हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 40. पुरुष AFC अंडर-23 आशियाई कप 2024 कोणी जिंकलेला आहे? 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जपान. जपानने पुरुष AFC अंडर-23 आशियाई कप 2024 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 41. शांघाय तिरंदाजी विश्वचषक 2024 मध्ये
वैयक्तिक, महिला संघ आणि मिश्र संघ स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकची हॅट्रिक कोणी केली आहे? 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ज्योती सुरेखा वेन्नम. ज्योती सुरेखा वेन्नम यांनी शांघाई तिरंदाजी विश्वचषक 2024 मध्ये वैयक्तिक, महिला संघ आणि मिश्र संघ या तिन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकाची हॅट्रिक नोंदवलेली आहे. प्रश्न क्रमांक 42, युएफा चॅम्पियन्स लीग 2023-24 कोणी जिंकली आहे? 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिअल मॅड्रिड. रिअल मॅड्रिड या संघाने युएफा चॅम्पियन्स लीग 2023-24 जिंकलेली आहे. रिअल मॅड्रिडने 15व्या वेळेस ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 43, ला लिगा फुटबॉल स्पर्धा 2023-24 कोणी जिंकलेली आहे? 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रिअल मॅड्रिड. रिअल मॅड्रिड या संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धा 2023-24 जिंकलेली आहे. रिअल मॅड्रिडने 36व्या वेळेस ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 44, रणजी ट्रॉफी 2024 कोणी जिंकलेली आहे? 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई. मुंबईने रणजी ट्रॉफी 2024 जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 45, प्रो कबड्डी लीगचे 10वे संस्करण कोणी जिंकलेले आहे? 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुणेरी पलटण. पुणेरी पलटणने प्रो कबड्डी लीगचे 10वे संस्करण जिंकलेले आहे. प्रश्न क्रमांक 46, 15वे ICC अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने 15वे ICC अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकलेली आहे. या स्पर्धेचं आयोजन दक्षिण आफ्रिका येथे करण्यात आलेलं आहे. विजेता संघ आहे ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता संघ आहे भारत. प्रश्न क्रमांक 47, चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024च्या पदक तालिकेमध्ये कोणती युनिव्हर्सिटी अव्वलस्थानी आहे? 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चंदीगड युनिव्हर्सिटी. चंदीगड युनिव्हर्सिटी ही खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024च्या पदक तालिकेमध्ये अव्वलस्थानी आहे. या स्पर्धेचं आयोजन गुवाहाटी, आसाम येथे करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेचा शुभंकर अष्टलक्ष्मी असे आहे. प्रश्न क्रमांक 48, फुटबॉल टुर्नामेंट स्पॅनिश सुपर कप 2024 कोणी जिंकलेला आहे? 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिअल मॅड्रिड. रिअल मॅड्रिड या संघाने स्पॅनिश सुपर कप 2024 जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 49, कोणत्या देशाने पहिला FIH 5S पुरुष आणि महिला विश्वचषक 2024 जिंकलेला आहे? 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नेदरलँड. नेदरलँडने पहिला FIH 5S पुरुष आणि महिला विश्वचषक 2024 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 50, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जेनिक सिन्नर. जेनिक सिन्नर जे की इटलीचे आहेत, त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 51, ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये महिला एकेरी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 51 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आर्यना सबालेंका. आर्यना सबालेंका जे की बेलारूसची आहेत, त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये महिला एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52, फ्रेंच ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कार्लोस अल्काराज. कार्लोस अल्काराज जे की स्पेनचे आहेत, त्यांनी फ्रेंच ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 53, फ्रेंच ओपन 2024 मध्ये महिला एकेरी स्पर्धा कोणी जिंकलेला आहे?
53व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इगा स्विटेक. इगा स्विटेक जे की पोलंडचे आहेत, त्यांनी फ्रेंच ओपन 2024 मध्ये महिला एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 54, विम्बल्डन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कार्लोस अल्काराज. कार्लोस अल्काराज जे की स्पेनचे आहेत, त्यांनी विम्बल्डन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 55, विम्बल्डन ओपन 2024 मध्ये महिला एकेरी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 55 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बार्बोरा क्रेझिकोवा. बार्बोरा क्रेझिकोवा जे की चेक गणराज्य या देशाचे खेळाडू आहेत, त्यांनी विम्बल्डन ओपन 2024 मध्ये महिला एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 56, US ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी आणि महिला एकेरी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन ए, जेनिक सिन्नर जे की इटलीचे आहेत, त्यांनी US ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. आणि ऑप्शन बी, आर्यना सबालेंका जे की बेलारूसचे आहेत, त्यांनी US ओपन 2024 मध्ये महिला एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 57, कोणत्या राज्याच्या शाळेने 63व्या सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मणिपूर. मणिपूर राज्याच्या शाळेने 63व्या सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. मणिपूरच्या TG इंग्लिश स्कूलने सुब्रतो कप जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 58, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 5000 रन बनवणारे जगातील पहिले फलंदाज म्हणजेच बॅट्समॅन कोण बनलेले आहे? 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जो रूट. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 5000 रन बनवणारे जगातील पहिले फलंदाज जो रूट बनलेले आहेत. जो रूट हे इंग्लंड देशाचे खेळाडू आहेत. प्रश्न क्रमांक 59, 9000 टेस्ट रन बनवणारे चौथे भारतीय कोण बनलेले आहे? 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विराट कोहली. विराट कोहली हे 9000 टेस्ट रन बनवणारे चौथे भारतीय बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 60, ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 कोणी जिंकलेला आहे? 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अफगाणिस्तान ए. अफगाणिस्तान ए ने ACC पुरुष T20 इमर्जिंग टीम एशिया कप 2024 जिंकलेला आहे. या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ आहे श्रीलंका ए. प्रश्न क्रमांक 61, कोणत्या भारतीय टेनिस जोडीने हांगझाऊ ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरी स्पर्धा जिंकलेली आहे? 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जीवन नेदुनचेझियान आणि विजय सुंदर प्रशांत या दोघांनी हांगझाऊ ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरी स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 62, मेक्सिकोमध्ये आयोजित तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये महिला रिकर्व कॅटेगरीमध्ये दीपिका कुमारी यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रौप्य पदक. दीपिका कुमारी यांनी मेक्सिकोमध्ये आयोजित तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये रौप्य पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 63, फुटबॉलमध्ये 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे? 63व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बाला देवी. बाला देवी या 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 64, IWF ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी एकमेव पदक कोणी जिंकलेलं आहे? 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लोगानाथन धनुष. लोगानाथन धनुष यांनी IWF ज्युनियर वर्ल्ड
वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी एकमेव पदक जिंकलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन स्पेन येथे करण्यात आलेलं आहे. लोगनाथन धनुष यांनी 55 kg कॅटेगरीमध्ये सिल्वर पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 65. स्विस ओपन इंडोर तिरंदाजी स्पर्धेमध्ये भारताचे अतनु दास यांनी कोणते पदक जिंकलेलं आहे? 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कांस्य पदक. अतनु दास यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन स्वित्झर्लंड येथे करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 66. WTT फीडर्स कारासामध्ये पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरी या दोन्ही स्पर्धा जिंकून दुहेरी विजेतेपद कोणी मिळवलेले आहे? 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हरमीत देसाई. हरमीत देसाई यांनी WTT फीडर्स कारासामध्ये पुरुष एकेरी आणि मिश्र दुहेरी या दोन्ही स्पर्धा जिंकून दुहेरी विजेतेपद मिळवलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन व्हेनेझुएला येथे करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 67. वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशन सुपर फेदरवेटचा विश्व किताब कोणी जिंकलेला आहे? 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मणिदीप झांगडा. मणिदीप झांगडा यांनी वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशन सुपर फेदरवेटचा विश्व किताब जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 68. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल या कॅटेगरीमध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकलेलं आहे? 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मनू भाकर. मनू भाकर यांनी पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल या कॅटेगरीमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 69. ब्रिक्स गेम्स 2024 मध्ये भारत पदक तालिकेत कितव्या क्रमांकावर आहे? 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 8. ब्रिक्स गेम्स 2024 मध्ये भारत पदक तालिकेमध्ये 8व्या क्रमांकावर आहे. पदक तालिकेमधील प्रथम 3 देश पाहून घेऊया. रशिया प्रथम क्रमांकावर आहे. रशियाने 509 पदक जिंकलेलं आहे. बेलारूस द्वितीय क्रमांकावर आहे. बेलारूसने 247 पदक जिंकलेलं आहे. चीन तृतीय क्रमांकावर आहे. चीनने 62 पदक जिंकलेलं आहे आणि आपला भारत देश 8व्या क्रमांकावर आहे. भारताने 29 पदके जिंकलेलं आहे. त्यापैकी 3 सुवर्ण पदक जिंकलेलं आहे, 6 रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि 20 कांस्य पदक जिंकलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन रशिया येथे करण्यात आलेलं आहे. हे या स्पर्धेचा 7वा संस्करण आहे. प्रश्न क्रमांक 70. स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकलेला आहे? 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मॅक्स वर्स्टॅपेन. मॅक्स वर्स्टॅपेन यांनी स्पॅनिश ग्रँड प्रिक्स 2024 जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 71. स्वीडिश टेनिस ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी स्पर्धा कोणी जिंकलेला आहे? 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नुनो बोर्गेस. नुनो बोर्गेस यांनी स्वीडिश टेनिस ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरी स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 72. लगातार तिसऱ्या वेळेस कॅनेडियन ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकलेला आहे? 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मॅक्स वर्स्टॅपेन. मॅक्स वर्स्टॅपेन यांनी लगातार तिसऱ्या वेळेस कॅनेडियन ग्रँड प्रिक्स 2024 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 73. 22वी NFC राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2024 कोणी जिंकलेला आहे? 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मणिपूर. 22वी NFC राजमाता जिजाबाई ट्रॉफी 2024 मणिपूरने जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 74. इराणी ट्रॉफी 2024-25 कोणी जिंकलेला आहे? 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई. इराणी ट्रॉफी 2024-25 मुंबईने जिंकलेला आहे. कॅप्टन आहे अजिंक्य रहाणे. 27 वर्षानंतर मुंबईने 61 क्रमांकाची इराणी ट्रॉफी जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 75. चौथी इंटरकॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकलेला आहे? 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए,
सीरिया. सीरियाने 4थी इंटरकॉन्टिनेंटल पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 जिंकलेला आहे. या स्पर्धेचं आयोजन हैदराबाद येथे करण्यात आलेलं आहे. उपविजेता संघ आहे भारत देश. प्रश्न क्रमांक 76. पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये टेनिसच्या पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये कोणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे? 76व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नोवाक जोकोविच, जे की सर्बियाचे आहेत. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये टेनिसच्या पुरुष एकेरी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.